वसियत उघडताच संपूर्ण घर हादरलं. पहाट अजून पूर्ण उजाडली नव्हती. घराभोवती भयानक शांतता पसरली होती. अंगणात पांढरा मंडप उभारला होता. रोहितचा फोटो समोर ठेवला होता. फोटो समोर दिवा शांत पेटत होता. अगरबत्तीचा सुगंध घरभर दळवळत होता. अनन्या फोटो समोर निशब्द बसली होती. तिचे डोळे सतत भरून येत होते. दिव्या तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होती. रुपाली एका कोपऱ्यात उभी होती. तिच्या मनात अनेक प्रश्न होते. वेदांत अंगणात इकडे तिकडे फिरत होता. ईशान मात्र पूर्ण शांत बसला. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं नाही. नातेवाईक हळू आवाजात बोलत होते. शेजारीही कुजबुज करत होते. सगळ्यांच्या चर्चेचा विषय एकच, रोहितची मोठी संपत्ती. आता ती कोणाला मिळणार होती? काहींच्या चेहऱ्यावर दुःख होतं, काहींच्या डोळ्यात उत्सुकता होती. हे अनन्याला जाणवत होतं. तिने डोळे मिटून घेतले. रोहितचे शब्द पुन्हा आठवले. घर तुटू देऊ नकोस अनन्या, हे शब्द कानात घुमत होते. अनन्या पुन्हा रडू लागली. तेवढ्यात ईशान उठून उभा राहिला. तो थेट वेदांतकडे गेला. त्याचा आवाज खूप रागात होता. आज सत्य बोलायची वेळ आली आहे. वेदांत त्याच्याकडे पाहत राहिला. काय बोलायचं आहे तुला? ईशान मोठ्याने म्हणाला. पुन्हा बाबांनी नेहमी तुलाच मान दिला, माझ्यावर कधी विश्वासच ठेवला नाही. वेदांचाही संयम सुटला होता. तू पुन्हा तेच सुरू केलंस. बाबांनी कधी भेदभाव केला नाही. ईशान हसला उपरोधिकपणे. खरंच असं तुला वाटतं? सगळं दुकान तू चालवलंस, बँकेची कागदपत्र तुझ्याकडे होती, बाबांसोबत तूच फिरायचास, मग मला काय मिळालं? दिव्या मध्ये पडली लगेच. आज तरी भांडू नका. रुपालीने ईशानचा हात धरला. शांत हो आता कृपया. पण ईशान ऐकायला तयार नव्हता. अनन्या अचानक उठून उभी राहिली. तिच्या डोळ्यात राग होता. तुमच्या बाबांचा अंत्यसंस्कार झाला आणि तुम्ही संपत्ती मोजताय? दोघांची मान खाली गेली. घर पुन्हा शांत झालं. मात्र ती शांतता फार टिकली नाही. दारावर जोरात टकटक झाली. सगळ्यांनी एकाच वेळी मागे पाहिलं. दारात एक माणूस उभा होता. त्याने काळा कोट घातला होता. हातात लेदरची मोठी बॅग. चेहऱ्यावर गंभीर भाव होते. तो हळूहळू आत आला. त्याने अनन्याला नमस्कार केला. मी विमान, ॲडव्होकेट विमान, रोहित सरांचा वकील आहे. हे ऐकताच सगळे थबकले. वेदांत पुढे गेला. लगेच बाबांनी तुम्हाला बोलावलं होतं? विमान शांतपणे म्हणाला. हो, त्यांच्या सांगण्यावर आलोय. त्यांनी काही कागदपत्र सोपवले होते, योग्य वेळ आल्यावर उघडण्यासाठी. आज तीच वेळ आहे. ईशानचे डोळे चमकले. वेदांत गंभीर झाला होता. अनन्याच्या छातीत धडधड वाढली. विवानने बॅग उघडली. हळूहळू आत मोठं तपकिरी पाकिट होतं. त्यावर रोहितची सही होती आणि लाल रंगाचा शिक्का. विवानने पाकिट टेबलावर ठेवलं. सगळे त्याकडे पाहत होते. त्याने शिक्का तोडला. अलगद पाकिटातून अनेक कागद बाहेर आले. त्याच्यात एक छोटा लिफाफा होता. त्या लिफाफ्यावर फक्त लिहिलं होतं, हे आधी वाचावं. विवान काही क्षण थांबला. त्याने लिफाफा उघडला. आत एक छोटंसं पत्र होतं. तो वाचू लागला शांतपणे. माझ्या कुटुंबासाठी शेवटचं पत्र. हे ऐकताच अनन्या रडू लागली. विवान पुढे वाचत राहिला. जर तुम्हीही ऐकत असाल तर मी तुमच्यात नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्यापेक्षा संपत्ती मोठी नाही. माझ्यापेक्षा नातं मोठं आहे. पण मला एक भीती आहे. माझ्या जाण्यानंतर माझी मुलं एकमेकांचे शत्रू बनतील कदाचित. हे ऐकताच वेदांत हादरला. ईशाननेही मान खाली घातली. विमान पुढे आला. रोहित सरांनी आणखी काही लिहिलंय. जर कुणी भांडण केलं तर त्यांचं मोठं नुकसान होईल. दिव्या आणि रुपाली गोंधळल्या. याचा अर्थ काय होता? विवानने पुढचं पान उघडलं. आता खरी वसियत सुरू झाली. माझा बंगला, दुकान, शेती, बँकेतील सर्व रक्कम आणि माझी प्रत्येक मालमत्ता याचा पहिला हकदार आहे. विवान अचानक शांत झाला. घरात पुन्हा भयानक शांतता पसरली. ईशानचे हात थरथरत होते. वेदांचा श्वास वाढला होता. अनन्याने देवाचं नाव घेतलं. दिव्या मोठे डोळे मिटून बसली. रुपालीचे अश्रू थांबत नव्हते. विवानने मोठा श्वास घेतला आणि नाव मोठ्याने वाचलं. अनन्या. क्षणभर कुणीच काही बोललं नाही. संपूर्ण घर स्तब्ध झालं होतं. पण खरी वसियत अजून बाकी होती. कारण पुढचं पान दोन्ही भावांचं आयुष्य कायमच बदलणार होतं. अनन्याचं नाव ऐकताच शांतता पसरली. वेदांत जागेवरच थपकून राहिला. ईशानच्या चेहऱ्यावर राग दिसला. रुपाली घाबरून अनन्याकडे पाहत होती.
दिव्या काहीच बोलत नव्हती. अनन्याच्या डोळ्यात अश्रू दाटले. ती विवानकडे पाहू लागली. विवान पुन्हा वाचू लागला. अनन्या ही सर्व मालमत्तेची पहिली आणि एकमेव मालकीण असेल. हे ऐकताच ईशान संतापला. तो मोठ्याने ओरडू लागला, हे कसं शक्य आहे? ही काहीतरी चूक आहे. वेदांतही गोंधळला होता, पण तो शांत उभा राहिला. विवान म्हणाला गंभीरपणे, अजून वसियत पूर्ण नाही. सगळ्यांनी शांत बसावं आधी. ईशान रागाने बसला खाली. विवानने पुढचं पान उघडलं. रोहितने स्वतः लिहिलं होतं, माझ्या लेकरांनो, मला माफ करा. मी हे मुद्दाम केलं आहे, कारण मला तुमची परीक्षा घ्यायची, संपत्तीची नाही तर संस्कारांची. अनन्या पुन्हा रडू लागली. वेदांत खाली मान घालून बसला. ईशान अजूनही रागात होता. विवान पुढे वाचत राहिला. जर माझ्या जाण्यानंतर तुम्ही एकमेकांशी भांडलात कधीही, तर ही संपूर्ण संपत्ती एका समाजसेवी संस्थेला जाईल. हे ऐकताच सगळे हादरले. ईशानचा राग थोडा कमी झाला. वेदांत त्याच्याकडे पाहत राहिला, पण दोघेही काही बोलले नाही. विवानने आणखी एक कागद काढला. त्यावर रोहितची सही होती आणि एक छोटी चावी होती. ईशानने विचारलं घाईघाईने, ही चावी कशासाठी आहे? विवान हसून म्हणाला, रोहित सरांच्या लॉकरची आहे. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. अनन्यालाही याची कल्पना नव्हती. विवान पुढे बोलू लागला, त्या लॉकरमध्ये एक गुपित आहे, जे आजच उघडायचं आहे. सगळे विवान सोबत निघाले. बँकेत पोचायला वेळ लागला. लॉकर समोर तिघे उभे राहिले. विवानने चावी फिरवली. हळूच लॉकरचं दार उघडलं. आत एक डायरी होती. आत एक जुना फोटो होता आणि एक बंद पाकिट होतं. ईशानने पाकिटाकडे पाहिलं. वेदांतने फोटो हातात घेतला. फोटोत संपूर्ण कुटुंब हसत होतं. अनन्याच्या डोळ्यात पाणी आलं. विवानने डायरी उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, माझ्या 2 मुलांसाठी. ईशान शांतपणे ऐकत होता. वेदांच्याही डोळ्यात अश्रू होते. डायरीत पुढे लिहिलं होतं, मी आयुष्यभर मेहनत केली, पैसे कमावले, भरपूर कमावले, पण मला नेहमी वाटलं पैशापेक्षा माणसं मोठी असतात. घरापेक्षा महाग काही नसतं. भावापेक्षा श्रीमंती मोठी नसते. आईपेक्षा संपत्ती मोठी नसते. म्हणूनच ही वसियत केली, तुम्हाला शिक्षा देण्यासाठी नाही, तर योग्य मार्ग दाखवण्यासाठी. हे वाचताना दोघेही रडत होते. अनन्या शांतपणे ऐकत होती. दिव्या आणि रुपालीही भावूक झाल्या. विवानने पुढचं पान उघडलं. त्यात आणखी एक अट होती, जर वेदांत आणि ईशान एकमेकांवर केस करतील कधी, तर त्यांचा सर्व हक्क त्या क्षणी संपेल, कायमचा. संपूर्ण मालमत्ता दान होईल. हे ऐकून ईशान हादरला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. तो हळूच उठून उभा राहिला. तो वेदांतजवळ गेला. काही क्षण काहीच बोलला नाही. अचानक त्याने वेदांतचा हात धरला. दादा, मला माफ कर. मी पैशाच्या मोहात पडलो. बाबांवर संशय घेतला. तुझ्यावरही अन्याय केला. वेदांच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने ईशानला मिठी मारली. दोघेही जोरात रडू लागले. अनन्याही त्यांच्या जवळ आली. तिने दोघांच्या डोक्यावर हात ठेवला. दिव्या डोळे पुसत होती. रुपाली देवाचे आभार मानत होती. विवान शांतपणे हसत उभा होता. तो म्हणाला शांत आवाजात, अजून एक गोष्ट बाकी आहे. त्याने बंद पाकिट उघडलं. आत रोहितचं शेवटचं पत्र होतं. अनन्याने ते उघडलं हळूच. त्यात फक्त काही ओळी होत्या. जर हे पत्र वाचत असाल तर माझं कुटुंब वाचलं आहे. जर तुम्ही पुन्हा एकत्र आलात तर मी जिथे असेन तिथून हसत असेन. हे वाचताच सगळे रडू लागले. क्षणभर कुणीच काही बोललं नाही. रोहित नसला तरीही त्याचे संस्कार घरात जिवंत होते. वेदांनी आईचा हात धरला. ईशानने भावाचा हात धरला. दिव्या आणि रुपाली जवळ आल्या. सगळे एकमेकांना मिठी मारून उभे राहिले. त्या दिवशी संपत्ती जिंकली नव्हती. त्या दिवशी नातं जिंकलं होतं आणि रोहितचं शेवटचं स्वप्न शेवटी खरंच पूर्ण झालं. आणि अशाच कथा जर तुम्हाला ऐकायच्या असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.